स्वतः पब्लिक सगळ्यांना जय श्रीराम आणि पिठवरी अमावस्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। मागच्या वर्षीचा पण ब्लॉग आलेला आणि या वर्षी पण ब्लॉग आता स्टार्ट केलाय बघा। 2 वाजलेले आहेत आणि जरा सगळा काम आवरून घाई गडबडी मधून आता बाहेर आलोय। तर बाबा सगळ्यांना विश करा। काय विश करू सांग मला? पिठवरीचा आज आमच्या घरी पिठवरी अमावस्या आहे। सगळ्यांनी दर्शनाला यायचं। कोणाला दर्शन मिळालं नसेल त्यांनी रागवू नये। पिठवरी समजून दर्शनाला या। सगळ्यांना पिठवरीच्या हार्दिक शुभेच्छा। बाकी इकडे आता पिठवरीचा बघा ते नैवेद्याचा चालू आहे। शारदा आलेले, राणी बसले आणि आई बसले। आम्ही पिठवरीचा दरवर्षाप्रमाणे निवेदाचा बनवतो। आरतीचा लाडू, मोदक, दागिनं, हार, गंठण, अंगठी बघा तिकडे चालू आहे सगळा गंठण हार वगैरे। हे हार, चिंचा, बोरा, करदाई बोरा आणि आंबा बरोबर नाही ना, आंब्याचा सीजन नाही ना। चला पिठवरीला या। बाकी पिठवरीला या सगळ्यांनी। व्हिडिओ बघताल ती सगळी पिठवरीला गणपतीला या। कमेंट करा, काय करा, सबस्क्राईब करा। बाकी पिठवरी घ्यायला आपण 4 ला जाऊ। त्याच्यानंतर आज थोडा ब्लॉग करू, मग मजा येईल बघायला। बाकी इकडे आता फुल काय बोलतो त्याला, रांगोली ना, चण्यापीठची रांगोली। चण्यापीठ नाही, चुन्याची सॉरी। बाकीकडे दुपारचं जेवण चालू आहे। गाणी सावी आलेले आहेत आपले दोघं। सुदर पब्लिक आपण पिठवरी घ्यायला आलोय। आता ताई आलेली आहे, सम्या आणि जोशी झोपलेला आहे। बाकी आपण दरवर्षी प्रमाण इकडे जातो पिठवरी आणायला वाढवलेला। तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर माहिती असेल तुम्हाला। बाकी काय नाही, जास्त मी ब्लॉग नाही केलाय सकाळपासून। आता थोडा करेन, मेन रात्री फंक्शन असतो ना, मग रात्री करतो ब्लॉग। आता कसा जरा सकाळपासून कामात वगैरे तर म्हणून केला नाही। आता पिठवरी मातेला घ्यायची आहे आणि मग तिची पूजा वगैरे करून मग आपण घरी जाऊ। मग एक चांगला ब्लॉग कंटिन्यू करू, मस्त रेडी वगैरे होऊन। बाकी जरा एक टाइम भेटला तर बोलून घेतो। कॉन्टेंट काहीतरी डिफरंट आणि एकदम खतरनाक कॉन्टेंट आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत। पिठवरी आणि गणपती तर आता डेली ब्लॉग येतीलच, बट पुढे प्लॅन्स आहेत आपल्या यूट्यूबवर खूप, तर ते पण येणार आहेत। सो चॅनल तर ग्रो झाला आहे, आपले 5K सबस्क्रायबर झाले आहेत, बट तरी तर चॅनल शेअर करा। थोडी एंगेजमेंट आणि व्ह्यूज थोडे ग्रो अप होऊन दे। कृष्ण देवाला दिला मानू गो, कृष्ण देवाला दिला मानू गो, कृष्ण देवाला दिला मानू ग, कृष्ण देवाला दिला मानू ग। पुर आमोशा धावली गो, पुर आमोशा धावली गो, पुर आमोशा धावली गो, पुर आमोशा धावली गो। आमोशांना केल्या पोल्या ग, आमोशांना केल्या पोल्या गो, आमोशांना केल्या पोल्या ग, आमोशांना केल्या पोल्या। तर केवढा पाऊस पडते, नशीब आम्ही भिजलोय बघा कसा ठेवलं आम्ही। बोला रे पिठवरी माते की जय। चला आता भिजलो आम्ही, डायरेक्ट घरी जाऊन मस्त की भेटूया। दिला पिठोरी आईला मानू गो, दिला पिठोरी आईला मानू गो, दिला पिठोरी आईला मानू ग। पुर गणपती धावला ग, पुर गणपती धावला गो, पुर गणपती धावला ग, पुर गणपती धावला गो। गणपतीला केलं मोदक, गणपतीला केलं मोदक। गोपालाना केलं पवग, गोपालाना केलं पवग, गोपालाना केलं पवग, गोपालाना केलं पवग। कृष्ण देवाला दिला मानू गो, कृष्ण देवाला दिला मानू गो,
आमोशाना केल्या पोल्या ग आमोशाना केल्या पोल्या गो आमोशाना केल्या पोल्या ग आमोशाना केल्या पोल्या ग दिला पिटोरी आईला मानू गो दिला पिटोरी आईला मानू गो दिला पिठोरी आईला मानू ग दिला पिठोरी अजित कोण अजित कोण आवाज बोला मी बोलली मालक नमस्कार नमस्कार आचित का बोलते काय बोलू आता आमची घरची आहे पिठोरी काय करायला आलो आज लवकर आलो यंदा काय आतिथ कोण बोलून चांगली मी आवाज बरोबर आहे असा करायला पिठोरी अमावस्या ही वर्षातून एकदा येते तेव्हा हा मातृदिन म्हणून साजरा करतात. म्हणजे आपली मुलं असतील ते पाठीमागं देऊन ते आई खीर देते हातीत कोण आहे असं बोलतात आणि मग मुलं ती खीर खातात. त्याला पिठोरी अमावस्याचा मातृदिन म्हणून हे करतात. आणि गावातले सर्व आमचे ग्रामस्थ सगळे महिला सगळ्या दर्शनाला येतात. पिठोरी माते की जय. त्याच्यात फलक टाका अजून. टाका ना अजून. तुळशीपत्र आहे का? तुळशीपत्र पाहिजे. अजून एक फलबी टाका ना तो तो जास्त वजन आहे. फलं सगळी जमली हो कमी पडली इथं हाय गाईज वेलकम टू माय चॅनल. इथं क्रिशा इकडे बघ हाय कर अरे इथं दिला पिटोरी आईला मानू गो दिला पिटोरी आईला मानू गो दिला पिठोरी आईला मानू ग दिला पिठोरी आईला मानू ग पुर गणपती धावला ग पुर गणपती धावला गो दहाला आलाय 10 वाजले रात्री. आता आलाय आता. नक्की क्लासच होता ना? हसून घे पहिला हस नंतर बोल. कुठं होता नक्की? क्लासच होता का? तुझा टायमिंग दाखवतो. हाय बोल ना. हाय बोल रे. एकदाच तू याच्यात होते ना कॅमेरा. नको ये पकड. नको पहिले काय पंगत भाई पावणे आटकून बसले बरोबर. चला जेवायला भाई नीट जेवा पोट भरून. नानू पोट भरून जेवा. हा पोट भरून जेवला का? चला आता पब्लिक सगळ्यांना भाई गुड नाईट आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आज मंडे तर प्रत्येकावी आपल्या घरातच उपास सोडले कारण की श्रावणाचा लास्ट सोमवार होता ना. पहिल्यांदा गर्दी अशी आमच्याकडे झाली नाही पिठोरीला.
एकदम थोडी माणसं आली, जेवून गेली, आपला छोटासा कार्यक्रम झाला. तर त्याला मेक शुअर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण भेटू उद्या. तर बाय बाय, जय श्रीराम.